मंत्री कोकाटेंनी आता आमदार रोहित पवारांना मानहानीची नोटीस पाठवली आहे। कोकाटे साहेब, तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं एक्स पोस्ट करून रोहित पवारांनी सुद्धा या नोटीसला उत्तर दिलेलं आहे। मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळायचे कुटाणे केलेच कशाला? मानहानीची नोटीस मजेशीर आहे असा टोला सुद्धा रोहित पवारांनी लगावलाय। रमी प्रकरणावरून राज्याचे माजी कृषी मंत्री आणि विद्यमान क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना मानहानीची नोटीस बजावली आणि त्यावरून रोहित पवारांनी सुद्धा हे उत्तर दिले। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, ही जी नोटीस नेमकी दिली गेलेली आहे रोहित पवारांना, काय त्याच्यात म्हटलेलं आहे? कारण रोहित पवारांनी सुद्धा तितकं सडेतोड उत्तर दिले। खरं तर यामध्ये स्वतः आमदार रोहित पवार यांनी ही संपूर्ण जी लीगल नोटीस आहे ती आपल्या एक्स पोस्टवर पोस्ट करत याबाबतचा त्यांनी माहिती दिलेली आहे। प्रामुख्याने जर बघितलं तर यामध्ये ज्या पद्धतीनं माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ पोस्ट केलेला होता त्याचा संपूर्ण संदर्भ यामध्ये देण्यात आलेला आहे। त्यांच्या एक्स पोस्टचं जे संपूर्ण वार्तांकन त्यावेळेला त्यांच्या माध्यमातून जे केलेलं होतं त्याचा इत्थंभूत माहिती या लीगल नोटीस मध्ये देण्यात आलेली आहे। आणि यामध्ये मानहानीचा दावा का दाखल करू नये अशा स्वरूपाचा सवाल देखील उपस्थित केलेला आहे। ऍडव्होकेट पिंगळे जे आहेत त्यांच्या माध्यमातून ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे। महत्वाची बाब म्हणजे या सगळ्या व्हिडिओ नंतर संपूर्ण राज्यामध्ये एकच खळबळ उडालेली होती। माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली होती आणि नंतरच्या काळात तर थेट माणिकराव कोकाटे यांचं खातच बदलण्यात आलेलं आहे। अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच ही नोटीस रोहित पवार यांना नाशिकच्या वकिलांनी पाठवलेली होती आणि त्याबाबतचा स्वतः खुलासा आमदार रोहित पवार यांनी केलाय। हा खुलासा करत असताना मात्र रोहित पवार यांनी पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधलेला आहे। नोटीस मजेशीर असल्याचं त्यामध्ये त्यांनी म्हणत माणिकराव कोकाटे यांना पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केला। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर येत्या काळामध्ये या नोटीसच्या पार्श्वभूमीवर नेमके काय राजकीय पडसाद उमटतात हे बघणं महत्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद किरण सगळ्या माहितीसाठी।